पहा एक धनप्राप्ती करता म्हणून व्यापाराची उपाय करतो. वेदनीय कर्माच्या बाबतचं सुरू आहे की वेदनीय कर्माचा उदय असताना या जीवाच्या ठिकाणी सुखाचा किंवा दुःखाचा भाव कसा होतो हा भाग ते स्पष्ट करत आहे. पहा एक धनप्राप्ती करता म्हणून व्यापारादी उपाय करतो. इतर त्याच्या वरचा पॅराग्राफ कदाचित जसा उपाय करतो झाला आहे तो. कदाचित जसा उपाय करतो तसाच उदयही येतो. तेव्हा थोडा वेळ असाताची कारणे दूर होतात आणि साताची कारणे मिळतात. परंतु त्यावेळी सुद्धा मोहाच्या सद्भावाने त्यांचा उपभोग घेण्याच्या इच्छेने व्याकुळच होतो. साताचा उदय असताना तशा प्रकारचे सामग्रीचा संयोग जुळूनही येतो, पण मोहनीय कर्माचा उदय असल्यामुळे त्या जीवाच्या जीवनात आकुलता चालूच राहते. एखादा भोग्य पदार्थ भोगण्याची इच्छा होते व जोपर्यंत त्या पदार्थाचा लाभ होत नाही तोपर्यंत त्याच्या अभिलाषेने व्याकुळच होतो आणि तो पदार्थ प्राप्त झाला तर दुसरा पदार्थ भोगण्याची लगेच इच्छा उत्पन्न होते. त्यामुळे पुन्हा अधिकच व्याकुळ होतो. जसे एखाद्या जीवास कशाचा तरी आस्वाद घेण्याची इच्छा उत्पन्न होते, त्याचा रसास्वाद घेऊन होता क्षणीच अन्य पदार्थाचा आस्वाद घेण्याची वा स्पर्शादी करण्याची इच्छा होते, अथवा त्याच पदार्थाचा अन्य प्रकारे आस्वाद घेण्याची इच्छा राहते. ती पूर्ण होत नाही तोपर्यंत आकुलता कायमच राहते. जेव्हा त्याची इच्छा होते त्याच क्षणी दुसऱ्या पदार्थाचा भोग होतो आणि ज्यावेळी दुसऱ्या पदार्थाचा भोग होतो तेव्हा इच्छा अजून त्याच्या पुढच्या पदार्थाची राहते. म्हणजे इच्छा आणि इच्छित पदार्थ यांचा सुमेळ कधी बसतच नाही आणि त्यामुळे याच्या जीवनात चुकूनही आकुलता संपत नाही. तो भोगही मिळाला तरी मिळता क्षणीच पुन्हा अन्य प्रकारे भोगण्याची वासना होते. जसे प्रथमतः स्त्रीचे रूप पाहण्याची इच्छा होते. ज्या क्षणी स्त्रीला पाहतो त्या क्षणी तिच्या उपभोगाची दुसरी वासना उत्पन्न होते. दुसरे अशा विषयांचा भोग घेतानाही अन्य उपाय करण्याची आकुलता राहतेच. म्हणून भोग सोडून दुसऱ्या उपायाच्या मागे लागतो. तेथेही आकुलता ठेवलेलीच आहे. एका पदार्थाचा भोग घेतल्यानंतर दुसऱ्या पदार्थाच्या भोग घेण्याची आकुलता त्याच्या जीवनात राहते. त्यामुळे जरी पदार्थाचा संयोग झाला तरीही देखील त्याची इच्छापूर्ती होत नाही. पहा एक धनप्राप्ती करता म्हणून व्यापारादी उपाय करतो. इतर उपायही योजतो, पण त्याचे रक्षणासाठी जागरूक राहण्यामध्ये कितीतरी आकुलता होते. क्षुधा, तृषा, शीत, उष्ण, मल, कफ आदी असाताचा उदय तर येतच असतो. त्याचे निराकरण झाले म्हणजे सुख मानतो, पण त्यात तरी कसले सुख आहे? हा तर केवळ रोगाचा प्रतिकार आहे. जोपर्यंत क्षुधादी वेदना आहेत तोपर्यंत त्या मिटवण्याची आकुलता आणि पीडा संपते न संपतेच तो अन्य कल्पना वासना उत्पन्न होते. म्हणून पुन्हा आकुलता. पुनश्च दुसऱ्या क्षुधादी वेदना सुरू झाल्या
म्हणजे पुन्हा दुसरे एक आकुलता. एका असाताचा उदयाला असताना तशा प्रकारची सुखाची सामग्री दुःखाची सामग्री मिळाली तर हा मानतो सुख, पण तरी त्याला सुख मिळत नाही. म्हणतात रोगाचा प्रतिकार केल्यानं सुख होत नाही. रोग संपला पाहिजे तर सुख होईल. रोग कायम राहतो आहे आणि रोगाचा प्रतिकार करतो आहे. समजा TB झाला आहे आणि त्याचा उपाय जोपर्यंत आपण करत आहोत तोपर्यंत ही आकुलता तर राहणारच आहे. जेव्हा तो रोग संपेल, रोग संपत नाही तोपर्यंत आकुलता संपणार नाही. थोडा बरा झाला तर अधिक बरा कसा होईल, त्याच्यापेक्षा नष्ट कसा होईल, कोणती ना कोणती आकुलता इच्छा जीवाच्या जीवनात राहते. पहा, एक धनप्राप्ती करता म्हणून व्यापारादी उपाय करतो, इतर उपायही योजतो, पण त्याच्या रक्षणासाठी जागरूक राहण्यामध्ये कितीतरी आकुलता असते. जोपर्यंत क्षुधादी वेदना आहे तोपर्यंत त्या मिटवण्याची आकुलता, आणि ही पीडा संपते न संपते तोच अन्य वासना उत्पन्न होते म्हणून आकुलता. पुनश्च दुसऱ्या क्षुधादी वेदना सुरू झाल्या म्हणजे पुन्हा दुसरी एक आकुलता. याप्रमाणे आकुलतेची परंपरा सारखी टिकून आहे. एवढ्या साऱ्या गोष्टीचा सार एकच की आमच्या जीवनातली आकुलता कधी संपत नाही. जे जे मिळतं तिथं आम्ही थांबत नाही. ते मिळाल्यानंतर त्या दुसऱ्या गोष्टीची आकुलता आमच्या जीवनात राहते आणि म्हणून आमचं दुःख कधीही संपत नाही. या प्रकारे उपाय करीत असताना कदाचित असाताचा उदय एकदाचा थांबून साताचा उदय आला तरी आकुलताही असतेच. त्यामुळे तेथेही दुःख ठेवलेलेच आहे. हा साताचा उदय तरी कोठे नेहमी टिकून राहतो, कारण उपाय करता करता एखादे वेळी तरी असाताचा असा तीव्र उदय येतो की त्याचा प्रतिकारच होऊ शकत नाही. परंतु त्याची वेदना तर एवढी प्रखर असते की ती सहन देखील होत नाही. तेव्हा त्यास तगमग होऊन अतिशय विव्हळ होतो, महादुःखी होतो. या संसारामध्ये तर साताचा उदय कुणा एखाद्याला व तो सुद्धा कधीतरी कदाचित पुण्योदयाने दिसून येतो. बहुभाग जीवांना तर बहुधा असाताचाच उदय बाहुल्याने आढळून येतो. म्हणून या जीवाने योजलेले उपाय निरर्थकच आहे. आपण एक गोष्ट पाहिली होती, सुख दुःख पदार्थ मिळाले म्हणून होत नाही. सुखाचं संवेदन दुःखाचं संवेदन होण्यामध्ये दोन गोष्टी पाहिल्या होत्या. एक तर आमच्या रागद्वेषाची पुष्टी किंवा दुसरा साताचा उदय. पदार्थ मिळाला असतानाही जर असाताचा उदय असेल तर दुःखच आहे, आणि पदार्थ नसतानाही साताचा उदय असेल तर त्या जीवाच्या जीवनात सुखच राहणार आहे. म्हणून दुःखाचं कारण सुखाचं कारण पदार्थ नाही, पदार्थाचं मिळणं नाही किंवा पदार्थाचा अभावही नाही. सुख दुःखाचं कारण असणार आहे मोहसहित साताचा उदय. काय बोलते का केवळ साताचा उदय ही सुख दुःखाचं कारण नाही. संवेदन करायला कर्माबरोबर जेव्हा असेल तरच ते सुख दुःखाला कारण होणार आहे. अथवा बाह्य सामग्रीपासून सुख दुःख मानतो हाही भ्रमच आहे. सुख दुःखाची उत्पत्ती तर वेदनीयाच्या उदयाचे वेळी असणाऱ्या मोहोदयाने होते.
म्हणजे वस्तुतः सुखदुःखामध्ये कारण कोण झालं? मोहनीय कर्मच वास्तविक कारण. हे तर प्रत्यक्ष अनुभवास येते. लक्षाधीशाचे 1000 रुपये गेले तर तो त्यामध्ये दुःख मानतो, आणि 100 रुपयाची इस्टेट असणाऱ्यास 1000 रुपये मिळाले म्हणजे तो सुख मानतो. यापैकी पहिल्या लक्षाधीशाजवळ बाह्य सामग्री तर 99 पट आहे, परंतु त्यास अधिक धनाची इच्छा आहे म्हणून तो दुःखीच आहे. आणि 100 रुपये बाळगून असणाऱ्याजवळ संतोष आहे. ज्याला 100 रुपये आहे तो संतोषी आहे, पण ज्याला 1,00,000 रुपये आहे तोही आकुलतावान आहे. पैसे जास्त आहे म्हणून आकुलता मिटते असं नाही. धन अधिक मिळालं म्हणजे आकुलता संपेल असं नाही म्हणतात. तर आकुलता ही आपल्या भावनेवर अवलंबून आहे. ती संपली पाहिजे, इच्छा संपली पाहिजे, आकुलता संपली पाहिजे तर सुखी हो. आज आपल्याजवळ 10 लाख असेल तर जेव्हा 1,00,000 होते तेव्हा 10 लाखाची इच्छा होती की 10 लाख मिळाले म्हणजे आम्ही सुखी हो. आता 10 लाख आहे तर 50 लाखाची इच्छा राहणार आहे म्हणतात. जे मिळतं त्यात आकुलता आहे आम्हाला, आणि जोपर्यंत आकुलता आहे, वाढत्या इच्छा आहे, असमाधान प्रवृत्ती आहे, तृप्ती नाही, तोपर्यंत सुख नाही. तद्वत समान बाह्य सामग्री सारखी मिळाली असतानाही कोणी त्यात सुख मानतो तर कोणी दुःख मानतो. जसे एखाद्या जाडे भरडे वस्त्र मिळाले तर त्यात सुख होते, उलट तेच दुसऱ्यास दुःखद होते. शरीरादी भूक तहान वगैरे वेदना अथवा इष्टवियोग वा अनिष्ट संयोग झाला असता कुणाला पुष्कळ दुःख होते तर कुणाला थोडे होते किंवा होतही नाही. एतावता सुख दुःख बाह्य सामग्रीवर अवलंबून नाही. साताचा उदय असताना मोह परिणामाच्या निमित्तानेच सुख दुःख मानते. प्रश्न: बाह्य सामग्रीबाबत तुम्ही म्हणाला ते अगदी खरे आहे, परंतु शरीरास पीडा झाली तर दुःख होते व पीडा नसली तर सुख होते. म्हणून येथे सुख दुःख शरीराच्या अवस्थेच्या अधीन असल्याचे अनुभवास येते. बाह्य पदार्थानं नाही होणार सुख दुःख, पण शरीरानं तर होते की नाही. शरीरात वेदना झाल्या तर दुःख होते, शरीर सुस्थितीत राहिलं तर सुख होते का नाही म्हणतात. बाह्य पदार्थात सुख दुःख नाही एकदा म्हणून जो म्हणतात, पण शरीरानं तरी सुख दुःख होते का नाही होत हा शिष्याचा प्रश्न आहे. आत्म्याचे ज्ञान इंद्रियाधीन आहे आणि इंद्रिये शरीराचे अवयवच आहेत. शरीराची जी जी परिणती होते वा त्यांना जाणणे रूप ज्ञानाचे जे परिणमन होते त्याचे बरोबरच मोहभावही असतात. शरीराची परिणती, दुसरं सांगितलं ज्ञानाची परिणती, आणि तिसरं मोहाचा उदय. 3 गोष्टी झाल्या. कोणत्या? शरीराची परिणती म्हणजे शरीराचं होणार, शरीराची होणारी पर्याय. आता त्या शरीराला जाणणारी आपली ज्ञान पर्याय, शरीरात काय काय होतं आहे ही जाणणारी आपली ज्ञान पर्याय. आणि तिसरं सांगितलं त्यांनी त्याच्याबरोबर असणारी आपलेपणाचा भाव, इष्टतेचा भाव, अनिष्टतेचा भाव. ह्या 3 गोष्टी एका वेळी सुरू आहे. आता जे शरीराचं परिणमन आहे ते न आत्मेच्या ज्ञानाच्या अधीन आहे, न मोहाच्या अधीन आहे. शरीराचं परिणमन शरीराच्या अधीन आहे, मोहनीय कर्माचं परिणमन मोहनीय कर्माच्या अधीन आहे, आणि जीवाचं परिणमन जीवाच्या अधीन आहे.
परंतु या तीन गोष्टी एका काळी पाहून असं मानतो की शरीराच्यामुळे आमच्या मनात सुखदुःख आलं किंवा आम्ही शरीराच्या वेदनेमुळे आकुलित होतो आकुलता शरीराच्या वेदनेनं नाही, शरीराच्या वेदनेच्या ज्ञानानं नाही, शरीराच्या वेदनेला आपलं मानलं, इष्ट मानलं, अनिष्ट मानलं म्हणून आकुलता आहे. त्यामुळे शरीराच्या अवस्थेच्या निमित्ताने सुख दुःख विशेषत्वाने प्रतीत होते. पुत्र धनादी काबाबत अधिक आसक्ती असते म्हणून आपण शरीर कष्ट सहन करतो, दुःख थोडे मानतो, तथापि त्यांना दुःख झाले म्हणजे अथवा त्यांचा वियोग झाला म्हणजे अतिशय दुःख मानतो. आम्ही काय करत आहे ते सांगत आहे की आपलेच मुलं बाळं म्हणा किंवा आपल्याजवळ असणारी इष्टे याबाबत आपलेपणाचा भाव असल्यामुळे त्याबाबत अधिक आसक्ती आहे आमच्या जीवनात. आसक्ती आली म्हणून किती कष्ट झाले तरी सहन करतोय. पैसे मिळवण्यासाठी आज किती कष्ट पडत आहे तरी त्यात आनंद आहे, त्यात आम्हाला दुःख नाही म्हणतात. दुःख थोडं मानतो, झालंय तरी थोडं दुःख मानतो, मानल्यावर दुःख कमी अधिक आहे. त्यांना पुत्राधिकांना दुःख झाले किंवा वियोग झाला तर हा स्वतः दुःखी होतो. आता मुनींच्या जीवनात काय आहे म्हणतात, ह्याच गोष्टी घडल्या तर मुनींच्या जीवनात काय होईल. मुनींना शरीर कष्ट होत असताना दुःखाची जाणीवही होत नाही, म्हणून सुखदुःखाची कल्पना मोहाच्या अधीन आहे. मोहकर्म आणि वेदनीय कर्म यांचा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. सुखदुःखामध्ये या दोन कर्माचा निमित्त नैमित्तिक संबंध आला. कोणत्या दोन कर्माचा आला? मोहनीय कर्म आणि वेदनीय कर्म. जेव्हा मोहनीय कर्मामध्ये इष्टत्वाची कल्पना येते तेव्हा साता वेदनीयाच्या उदयात हा सुख मानतो. जेव्हा मोहनीय कर्माच्या उदयात अनिष्टत्वाची कल्पना येते तेव्हा हा जीव दुःख मानतो. तर म्हणतात हा असा वेदनीय कर्म आणि मोहनीय कर्माचा असा नैमित्तिक संबंध आहे. वस्तुतः सुख दुःखाच्या भावामध्ये मोहनीय कर्म कारण आहे, परंतु त्या मोहनीय कर्माचं निमित्त आहे वेदनीय कर्माचा उदय. आणि म्हणून वेदनीय कर्माच्या उदयामुळे होणारा जो परिणाम आहे तो सुखरूप किंवा दुःखरूप म्हटला जातो. वस्तुतः वेदनीय कर्म अघाती कर्म असल्यामुळे सुखदुःखाचं कारण नाही. दोन कर्मामध्ये असं निमित्त संबंध अघाती कर्म घाती कर्माला निमित्त झालं ना. घाती कर्माला निमित्त झालं म्हणून त्यांचा निमित्त नैमित्तिक संबंध फक्त आहे. म्हणजे वस्तुतः दोन कर्मामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध आहे, पदार्थामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध नाही. स्पष्ट काय करायचं आहे? नाही आलं लक्षात? काय आलं? अशी आपत्ती काही दिसत नाही. वेदनीय कर्म आणि मोहनीय कर्म निमित्त नैमित्तिक संबंध असण्यात आपत्ती काय? त्यांना स्पष्ट काय करायचं आहे? पदार्थाचं असणं नसणं हे निमित्त नाही, यांचा निमित्त नैमित्तिक संबंध नाही. आमच्या सुखदुःखामध्ये निमित्त नैमित्तिक नाही ना. वेदनीय कर्माच्या उदयानं पदार्थ मिळतात असं नाही. जो पदार्थ मिळतो
त्या पदार्थामध्ये सुखाचं संवेदन होण्यामध्ये वेदनीयाची निमित्तता आहे. पदार्थाचं संयोग हा सहज आहे. त्याचं निमित्त कोण? हा पदार्थाचा संयोग होणं हा नोकर्म आहे ना. ते पदार्थ तर शेवटी नोकर्म आहे, नोकर्माचा उदय आहे. पदार्थ कर्म आहे का, ह्या तीन गोष्टी आधी मुळात लक्षात घ्या. नाही, जसं हे कर्म म्हणजे पुद्गल, दोन्ही कर्म पुद्गल म्हणजे असे नका. पुद्गल असण्यातही फरक आहे, शरीर आणि कर्म. थोडा आता आपण पाहू औदारिक शरीर. आणि औदारिक शरीर नामकरण. यामध्ये काही फरक आहे का नाही? दोन्ही पुद्गल आहे. औदारिक शरीर ही पुद्गल, औदारिक शरीर नाम कर्म ही पुद्गल. पण या दोन मध्ये अंतर आहे. काय अंतर झालं? याचं उपादान कारण आहार वर्ग नाही, याचं उपादान कारण कर्मान वर्ग नाही. हा, निमित्त तर पण नाम कर्म आहे ना. तर नाम कर्म हे निमित्त होईल. त्याचं निमित्त कोण झालं? औदारिक शरीर हे त्याचं निमित्त झालं. आधी हा सगळा भाग लक्षात घ्यायचा आहे. जसं आपण इथं पाहिलं तसा हा भाग आपल्याला आता लक्षात घ्यायचा आहे की मोहनीय कर्मानं काम काय केलं? इष्टाची कल्पना. एक तर आपली मांडलं, पराला आपलं मांडलं. कोण्या कर्मानं? पराला आपलं मानण्यामध्ये कुणाची निमित्तता? दर्शन मोहनीय म्हणजे मिथ्यात्व कर्माची. जरी नाही आठवलं दर्शन मोहनीय तर मिथ्यात्व कर्म तर आठवलं. तर म्हणून मिथ्यात्व कर्माची निमित्तता आहे आपलेपणा. इष्टत्वाच्या कल्पनेमध्ये चारित्र्य मोहनीयाची निमित्तता आहे. अनिष्टतेमध्येही त्याचीच निमित्तता आहे. आता सुख दुःख रूप भावामध्ये निमित्तता कुणाची आहे? वेदनीयाची. आता हे एकाच समयात होणारी घटना. प्रत्येक कर्माचं वेगवेगळं कार्य सुरू आहे. प्रत्येक गुणाची वेगळी पर्याय सुरू आहे आपल्या जीवनात. एका वेळी सुख आहे त्यावेळी दुःख नाही, दुःख आहे त्यावेळी सुख नाही. एवढं नक्की की दोन्ही आहे असं नाही होत कधी. ज्यावेळी सुखाचं संवेदन आहे त्यावेळी दुःखाचं संवेदन नाही, ज्यावेळी दुःखाचं संवेदन आहे त्यावेळी सुखाचं संवेदन असत नाही. आणि म्हणून आता पदार्थ काय झाला? हा जो पैसा आहे हा पैसा काय झाला? पदार्थ झाला. याला आपण सुखद मानला, या पैशाला सुखद मानलं. यामध्ये कुणाची निमित्त आली? निमित्तता आली दर्शन मोहनीयाची. याला इष्ट मानलं, चारित्र्य मोहनीयाची आली. आणि हा प्राप्त झाला असताना सुखाचं संवेदन झालं. इथं वेदनीयाची. प्रश्न होता किंवा हे जे बाह्य सामग्रीचं जे आपल्याला प्राप्ती जी आहे किंवा जे संयोग जो होतो त्याचा नियोग असतो. कोणता कर्म? कर्माने मिळत नाही. कोणतीही सामग्री कर्मानं मिळत नाही. आधी हा कर्माजवळ सामग्री आहे का? निमित्त हो ना. तर मग निमित्त आहे याचा अर्थ तो सामग्री तर देत नाही. जी सामग्री आपल्याला मिळते त्या सामग्रीमध्ये सुखाचं संवेदन करावं का दुःखाचं हे काम जीवाचं झालं. सामग्री मिळण्यामध्ये कोणत्याही कर्माची निमित्तता नाही. आपण म्हणतो पुण्यकर्माच्या उदयानं सामग्री अधिक मिळाली, पापकर्माच्या उदयानं सामग्री मिळाली नाही. पुण्यकर्माच्या उदयानं जी सामग्री मिळाली तिथं इष्टतेचा भाव झाला. आता एक साधी गोष्ट आहे. 5 पांडवांना जेव्हा तापलेले दागिने घातले, आता तेव्हा ती पदार्थ अनिष्ट मिळाले होते का इष्ट मिळाले होते?
तापलेले दागिने मिळाले, पदार्थ तर अनिष्ट होते, त्यांच्या जीवनात दुःखाचं संवेदन झालं तर नाही झालं, नाही झालं, सुखाचं संवेदन झालं. पदार्थ मिळणं न मिळणं हा संयोग आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की भरत चक्रवर्तीचा ज्या ज्या गोष्टी घडतात त्या नियोग असतात, ते त्यांच्याशी असे ते कोणत्या कर्माने मिळतात असं नाही. पण पुण्यकर्माचा उदय असेल तर ते आम्हाला चांगले वाटतात, पापकर्माचा उदय असेल तर ते आम्हाला वाईट वाटतात. हा आमच्या पाप पुण्याच्या उदय. 8 कर्मामध्ये तर पुण्यकर्म किंवा पाप कर्म नाहीच आहे. नाही तर काय ते नावच आहे. हा पुण्यकर्म कोणतं? 4 आघाती कर्मात पुण्य आणि पाप आलं ना. 4 आघाती कर्मातच भेद आहे पुण्य पाप. हा. हा तर मग तिथं तर पुण्यकर्म आलंच ना. कोणतं ते 7च आहे की नाही? एकच थोडं आहे. विधिनीय कर्म आहे ना. 7 कर्म आहे, आयु कर्म आहे, 3 नामकर्मातले काही आहे, गोत्र कर्म आहे. 4 कर्मात पुण्य आणि पाप हा भेद आहे. म्हणजे या कर्माच्या निमित्तानं बाह्य सामग्री मिळू शकते. कर्माच्या निमित्तानं आधी हा विकल्प काढून टाकायचा. कर्माच्या उदयानं बाह्य सामग्री मिळत नाही. उदय असताना तुम्ही त्यात सुखाचं किंवा दुःखाचं संवेदन, तो वेगळा भाग. तर सामग्री तुम्हाला कोणत्याही कर्मानं मिळत नाही. मुळातलं निरोगी काय, आपली जी निरोगी काय हां ही जी मिळाली हां आणि एकाला रोगी काय मिळाली, याच्यामध्ये निमित्तता कोणातरी कर्माची असली पाहिजे. निमित्तता शरीर नाम कर्माची नामकर्माची म्हणजे निमित्त असतेच तिथे. ते सामग्री जी मिळते आपल्याला ती नाही मिळत ना कर्मानं. कर्मानं मिळत नाही, परंतु जी संयोग प्राप्त झाला त्याला असं बाह्य कर्माचं निमित्त राहतं. निमित्त म्हटले जाते. कर्माजवळ सामग्री नाहीच ना. ते कर्म देते आम्ही हे म्हणत नाही. निमित्त जे आहे तसं आता इथं आपण निमित्त लावू लागलो, निमित्त नाही. तसं मग कोणत्या कर्मानं मिळाली आहे का ती? कर्माने शब्द वापरूच नका. मग कर्म असताना, कर्माचा उदय असताना मग संपलं. तुमचाच भाव झाला ना. कर्माचा उदय कुणाला निमित्त झाला? भावाला निमित्त झाला. सामग्री मिळण्याला भाव कसा झाला? ते सुख दुःखाचं हे झालं, ते इष्टांच्या कल्पनाचा भाव. सामग्री मिळत नाही. मुळात तुमच्या मनात जो विकल्प आहे तो विकल्प सामग्री मिळण्यामध्ये कर्माची निमित्तता नाही, नाही. परंतु सामग्री जेव्हा येते त्यावेळी तुमच्या जवळ ते निमित्त हजर असते. येते म्हणजेच काय झालं? म्हणजे मिळणं झालं. नियोगाने येते. नाही, नियोगाने येते. ते सहज आहे. नियोग सहज आहे. आहे, नियोग आहे. त्यावेळेला त्याचं निमित्त त्या ठिकाणी असतं. असते ना. मग तो तुम्ही त्याला निमित्त बनवता. कोण? आपण त्या सामग्रीला निमित्त आपण बनवतो. त्याच्यात कुठं निमित्तता आहे? ते तर त्याचं उपादान आहे. पैसा हे त्याचं उपादानानं आलेलं आहे. आम्ही त्याला सुखद बनवलं. सुखाचा भाग मिळणं. हा तर सुखाला निमित्तही बनवलं ना. सुखाचं ते सुख दुःख जे आहे हे तर सगळे हा पण आम्ही संवेदनाचा त्याला भाग वेगळा. सुखाला निमित्त मानलं की नाही? सुखाचा सुख संवेदनाचा ते भाग नंतर असतो. अरे पण निमित्तही नाही ना. सामग्रीचा संयोग होणं, प्राप्त संयोग होणं. होत नाही कर्माच्या उदयात. मग कसं झालं? आली कुठून सामग्री? ही क्रमणीयता, पुद्गलाची सहज आहे. क्रमणीयता. पुद्गलाची क्रमणीयता तुमच्याजवळ जशी आहे तशी आहे. तुम्ही आता साधी त्यांनी उदाहरण ठेवलं आहे पुढे जवळ. आता एक जण खूप कष्ट करतो व्यापारात आणि तरी त्याला तोटा येतो. आता एक जण खूप कष्ट करतही नाही तरी त्याला मिळतच राहतं. आता यात सामग्रीचं काय? पुण्य कर्माचा उदय आहे म्हणून त्याला ते मिळालं. पाप कर्माचा उदय म्हणून मिळत नाही. मिळत नाही असं नाही. पुण्यकर्माचा उदयानं मिळालं ही मान्यताच मान्यता चुकीची. नाही. उदयाने मिळालं नाही. उदय असताना अशा प्रकारची ही क्रिया होऊ शकते. उदय असताना हा त्याच्यापेक्षा मान- संयुक्तिक हे आहे की पदार्थाचा त्या पुद्गलाचा तसा नियोग जेव्हा आहे. तुम्ही निमित्त त्यावेळी हे मानता. उपस्थित आणि असते. हो ना, म्हणजे उदय आता असताना नाही. आधी तुमच्या त्याच्यात तुमचं उत्तर आहे की तुम्ही जेव्हा निमित्त मानता त्या पदार्थाला कर्मनिमित्त मानलं. पदार्थ मिळण्यामध्ये जो पदार्थ मिळाला तो कर्माच्या निमित्तानं मिळाला. मग तो कर्माजवळ असला पाहिजे एक तर.
नाही आहे कर्माजवळ. एक गोष्ट नक्की झाली की कोणताही पदार्थ कर्माजवळ नाही. मग त्या कर्माच्या उदयात झालं काय, सामग्री तर तो देऊ शकला नाही. ज्या सामग्रीचा संयोग अथवा वियोग होतो त्यामध्ये त्याची निमित्तता म्हटल्या जाते. तेच म्हणून निमित्तता आहे की संयोग वियोगात आहे. सामग्री मिळणं संयोग वियोग झालंच की म्हणजे काय झालं, मिळणं झालं की संयोग होणं म्हणजे काय मिळणं, वियोग होणं म्हणजे काय जाणं. नाही, संयोग होणं म्हणजे एवढं नाही आहे, एवढाच अर्थ नाही आहे. म्हणजे तुम्ही सरळ एकच मानू लागले की पुण्यकर्माच्या उदयानं मिळते. उदयानं नाही मिळत, मग कशाने उदय असताना. मग संपलं. आता म्हणजे ती आपोआप मिळाली ना. म्हणजे तुम्हीच तर स्पष्ट करता. आम्ही निमित्त नैमित्तिक संबंध दाखवत आहे ना. हा, तर म्हणजे निमित्त आपण नैमित्तिक संबंधामध्ये आपण त्याला निमित्त बनवलं. बनवलं कशाला आहे तर पुण्यकर्माचा उदय असतानाच अशा प्रकारची सामग्रीचं त्या ठिकाणी समजा तुम्हाला संयोग झाला. आता तुला साधी गोष्ट म्हणते. आता थंडी पडायला लागली, स्वेटर आपल्याला सुखद आहे आणि उन्हाळ्यात स्वेटर काय झालं होतं, तर सामग्री तर एकच मिळाली ना. समजा स्वेटरच आहे. ते झाला कोणता, तो भाग झाला तो आता तू पुण्यकर्माचा संवेदनाचा भाग झाला. नाही, पुण्यकर्माच्या उदयानं मिळाली का. आता ती पुण्यकर्माच्या उदयानं मिळाली आणि तेव्हा ती पापकर्माच्या उदयानं मिळालं. कुठलं उन्हाळ्यात ब्लँकेट पांघरा म्हटलं तुम्हाला, ते पापकर्माच्या उदयानं नाही ना. म्हणजे हे सगळे संवेदनाचे भाव. संवेदना जे आहे ते वेदनीय कर्मामध्ये चूक आहे. संवेदना तर वेदनीयात आहे, प्रश्नच नाही. पण सामग्री देखील वेदनीय कर्म देत नाही. संपलं. ते सामग्रीचा सहज योग आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायचा, निमित्त आहे याचा अर्थ शेवटी तुम्ही बनवलं तर निमित्त आहे, नाही तर नाही. मी त्याच्या पुढे जाऊन सांगत आहे, परत तिथं पडत आहे. त्याला निमित्त बनवणं हो, केव्हा की ज्या वेळेला त्याला तुम्ही आपलं स्वतः इष्टानिष्टाची कल्पना मानाल त्यावेळेला ते निमित्त बनवलं असं आपण म्हणतो. साधी गोष्ट आहे. एखाद्या वेळी तुम्हाला लॉटरीचं तिकीट लागेल आणि पुत्राचा वियोग होईल. हां, लॉटरीची तिकीट 1 लाखाची लागलेली सुखाचं कारण होईल का नाही त्यावेळी? नाही झाली. मग काय म्हणाल, पाप कर्माच्या उदयाला मिळालं ते 1 लाख रुपये. त्या पुण्यकर्माचा उदय संपला, पाप कर्माचा उदय सुरू झाला. असं थोडंच आहे, एकाच वेळी आहे ना दोन्ही. एकाच वेळी कसं समय वेळ त्याच्यात एक गोष्ट आहे ती तर जशी आहे तशी आहे. एक म्हणून त्याला नोकर्म म्हणतात. तिथं नोकर्माशी वस्तुतः निमित्त नैमित्तिक संबंध पुरा बसत नसतो आणि म्हणून निमित्त म्हणता येत नाही. जिथं निमित्त, आता जसं वेदनीयाचा आणि मोहनीयाचा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. मोहनीय कर्माचा उदय असेल तर वेदनीय कर्म काम करेल, नाही तर वेदनीय कर्म काम करणार नाही. असा संबंध सामग्रीचा नाही. आता भगवंताजवळ किती सामग्री आहे? तीर्थंकरांजवळ पुण्याच्या उदयात किती सामग्री मिळाली आहे असं म्हणाल तुम्ही. आता तिथं सुखाचं संवेदन होऊ शकते का? नाही. मग त्याला पुण्य तो मान्यतेवर झालं ना. मग तशीच मान्यता इकडे लावा. इकडे लावा ना. निमित्त फक्त आमचं म्हणणं आहे की निमित्त नैमित्तिक संबंध किंवा निमित्त त्या ठिकाणी मी त्याचाच खुलासा करत आहे. हा निमित्त नैमित्तिक संबंध नोकर्माशी असणं आणि कर्माशी असणं यात फरक आहे. त्या निमित्त नैमित्तिक संबंधात. हां, आता एक प्रश्न, अनंताजवळ जी बाह्य सामग्री आहे, ती बाह्य वैभव आहे, बाह्य तेज आहे, समर्थन रचना आहे, आणखी ह्या सर्व त्यांच्या पुण्यकर्माच्या उदयाच्या निमित्तानं त्यांना कारण पुण्यफला अनंता असं म्हटलेलं आहे. तो त्याचा असं घ्यायचा नाही. त्यांच्या पुण्यकर्माच्या उदयाच्या निमित्तानं ही बाह्य सामग्रीचा लाभ तिथं झालेला आहे. आता त्याच्यामध्ये ते इष्ट बुद्धी करत नाही, ही गोष्ट वेगळी, कारण मोहनीय कर्म तिथं नाही आहे. परंतु ही जी बाह्य सामग्रीचा संयोग मिळाला आहे त्याला निश्चितपणे 7 वेदनीय कर्माची निमित्तता आहे. संयोग आहे. शब्द चांगला ठेवला तुम्ही. संयोग आणि निमित्त नैमित्तिक संबंध यामध्ये अंतर आहे.
संयोग असणं, संयोग नियामक निमित्त असत नाही. निमित्त नैमित्तिक संबंधात नियामक निमित्त असते. नियामक निमित्त आहे तर पुण्यक्रमाचा उदय आहे, बाह्य सामग्री आहे. नियामक नाही हे म्हणायचं आहे मला. बाह्य सामग्री आहे म्हणजे पुण्यकर्माचाच उदय आहे असं नाही. बाह्य सामग्री कधी असतानाही पापकर्माचाही उदय असू शकतो. हा फरक लक्षात घ्यायचा आहे आपल्याला. भावाचा आणि त्याचा संबंध लागत नाही. हे भावाचं नाही म्हणून. पुढे आहेच तुमच्याच प्रश्नांची उत्तरं आहेत त्या प्याऱ्यात. म्हणून साताच्या उदयाने सुखदुःख होते असा भास तेवढा होतो. बहुधा प्रामुख्याने साताच्या उदयाने सुखरूप सामग्री मिळते आणि असाताच्या उदयाने दुःखरूप सामग्री मिळते. म्हणून सामग्रीने सुख दुःख मिळते असा भास होतो. सुखरूप सामग्री मिळते असा भास होतो. भास होतो हा शब्द महत्वाचा आहे ना. नाही, तो भास होतो कशासाठी? वेदनेसाठी आहे, तो संवेदनासाठी आहे. अरे आपल्याला भास सुखदुःखामध्ये वाक्य जर त्याचं जर पाहिलं तर बहुधा प्रामुख्याने साताच्या उदयाने सुखरूप सामग्री मिळते. म्हणजे उदय असताना सुखरूप सामग्री मिळणं हे झाला या दोघांचा निमित्त नैमित्तिक संबंध. अरे हो, पण त्याच्यासाठी पुढलं वाक्य महत्वाचं आहे तुला ना. एकदा इथं निश्चित साताय म्हणजे वेदनीय आहे ना. एकदा नक्की आपण निर्णय केला. निमित्त नैमित्तिक कर्माचा आणि कर्माचा वेगळा आहे. हा ठीक आहे. हा हो बा. हा मग याला निमित्त नैमित्तिक संबंध इथं जे वाक्य आलेलं आहे इथं निमित्त नैमित्तिक संबंध कर्माचा जसा बसतो तसा याच्याशी नाही. इथं काय म्हणाल तुम्ही की प्रामुख्याने साताच्या उदयाने सुखरूप यांचा सामग्री एक मिळते. मी पहिल्यानेच स्पष्ट केलं होतं की इथं थोडे पंडितजी समजले नव्हते. हा भाग पहिल्याने स्पष्ट केला आहे की वेदनीय कर्माच्या उदयात सामग्री मिळते. पण फुलचंद पंडितजींनी तत्वार्थ सूत्रात याचा खुलासा केला आहे. त्यांच्या तत्वार्थ सूत्रात किंवा वेदनीय कर्माच्या उदयात सामग्री मिळते म्हणणं. कर्माच्या म्हणण्यापेक्षा पुण्यकर्माचं आता पुण्यकर्म तेच झालं ना. नाही, पण इथे या वाक्यातले नाही, भास होणं हा संवेदनेचा भाग झाला. अरे बाबा, तो नाही मुद्दा. सामग्री मिळणं, सामग्री मिळाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही सुखदुःखाची संवेदना करा, तो भाग वेगळा झाला, तो नंतरचा भाग आहे. सामग्रीच मिळत नाही हे तिथं त्यांनी स्पष्ट केलं. आता साता आणि असाता वेदनीयाच्या उदयात सामग्री मिळते हे मानू नका. हा महत्त्वाचा भाग आधी लक्षात घ्या. म्हणजे पुण्यकर्मानं सामग्री मिळते हा प्रश्न संपून जातो. हा प्रश्न तिथं संपतो. आधी मान्यता बदला. शैली आहे. हा भाग आहे आणि म्हणून यांच्या वाक्याला सोडून द्यायचं आहे आपल्याला. यांच्या वाक्याला सोडून द्यायचं आहे. जसं आता काही बाबत आपण सुधारणा केली की कर्माच्या निमित्ताने हा जीव अज्ञानी झाला असं जर म्हटलं ज्ञानावरण कर्माच्या, तर आपण काय शब्द लावून दिला नाही बा कर्माच्या उदयानं नाही झाला. तसं इथं कळाल्यानंतर हा फरक आपल्याला करायचा आहे. पुण्यकर्माच्या उदयानं सामग्री मिळत नाही हे आधी नक्की करायचं आहे. म्हणजे पुण्य आपण म्हणतोच ना, पण आपण म्हणतो तोच भाग त्यांना स्पष्ट करायचा आहे. ते आपण म्हणतो, आपण मानून बसलो, पण वस्तुतः तसं असत नाही. वस्तू व्यवस्था तशी नाही आहे, आपल्या मान्यता मिथ्या आहे. त्याच्यात कसं पुण्यकर्माचा उदय असताना सामग्रीचं प्राप्ती होणं किंवा संयोग होणं याच्यामध्ये मिथ्याभाव असं मानणं नाही, मानत नाही. तिथं निमित्त आहे की नाही तुमच्या भावामध्ये तर अनेक, भावामध्ये नाही, भावाचा संबंधच नाही. कर्मामध्येही निमित्त अनेक आहे ना. कर्माच्या उदयातही अनेक निमित्त आहे. आता आपल्याला समजा दुःखाचं वेदन झालं. दुःखाचं वेदन झालं तर काय झालं? असताच्या उदयाच्या निमित्तानं झालं, अरतीच्या उदयाच्या निमित्तानं झालं. आता त्याच्यामध्ये घर पडलं, यानं दुःख झालं, तर आता घरही निमित्त आहे. आता या तीन निमित्तात फरक आहे का नाही? घर निमित्त असणं, घर पडणं, कर्माचा उदय निमित्त असणं, यामध्ये फरक आहे.
म्हणून निमित्त असलं तरी देखील ते निमित्तानं कार्य होते असं नाही नाही नसतं. असं कोण मानतं ते म्हणतो मुद्दाच नाही ना निमित्ताने कार्य होते वस्तुतः ते निमित्तही असत नाही. निमित्त ते निमित्तही असत नाही वस्तुतः, परंतु यांनी बनवलेलं असतं त्याला निमित्त. त्यांचा निमित्त नैमित्तिक अविनाभाव असत नाही. म्हणून आपल्याजवळ जी निमित्त नैमित्तिक संबंधाची परिभाषा आहे की दोन द्रव्याच्या दोन वर्तमान पर्यायीमध्ये बाह्य अविनाभाव असला पाहिजे. हा बाह्य अविनाभाव दोन्हीकडून तिथं बसत नाही आणि म्हणून तिथं निमित्त नैमित्तिक संबंध इंद्रिय कर्म आणि मोहनीय कर्मामध्ये बसतो बसतो. हो, मग याच्यामुळे ज्ञानी आणि अज्ञानीच्या भाव याच्यामध्ये बसतो, याच्याशी नाही बसत. हा फरक आहे दोघांमध्ये. आणि म्हणून निमित्त म्हणा तुम्ही म्हणायचं आहे, पण निमित्त नैमित्तिक संबंध असत नाही. निमित्त नैमित्तिक संबंध फक्त वस्तुतः कर्माचा उदय आणि जीवभाव यामध्ये. म्हणजे पण दोन पुद्गलामध्ये नाही बसत असं म्हणायचं नाही. हा. हा मग तिथं आता नो कर्म म्हणजे हे मोहनीय कर्म निमित्त नोकर्मच मोहनीय कर्म आणि वेदनीय कर्म हे दोन्ही पुद्गल आहे. आहे ना, पण दोन्ही कर्मावस्था आहे. नाही नाही कर्मावस्था जरी असतात तर दोन पुद्गलामध्ये जर निमित्त नैमित्तिक संबंध झाला तर दोन कर्मावस्थेमध्ये निमित्त नैमित्तिक संबंध आला ना. दोन कर्मावस्थेमध्ये आला, नो कर्मामध्ये नाही आला. म्हणजे निमित्त नैमित्तिक संबंध जीव दोन नो कर्मामध्ये लावायचा नाही. आता तिथे खूप अंतर आहे. आता तुम्ही खोलात चालले तर आता आपल्यालाही जाणं भाग आलं. दोन पुद्गलामध्ये जो निमित्त नैमित्तिक संबंध आहे तो संश्लेष संबंध आहे, तो परस्पर अवगाह नाही. आणि कर्माचा आणि यांचा परस्पर अवगाह रूपाचा संबंध आहे. आता एक शब्द पकडून भागत नाही. तिथे अनेक प्रकार लक्षात घ्यावे लागतात आपल्याला आणि हा फरक जरूर पडतो. एवढा पॅरा करून टाकू. जर उद्या समयसार सुरू झाला तर मध्येच थांबत वाचून टाकते. यथायोग्य निर्णय करण्याचे ठरविले तर मोहाच्या निमित्ताने सुखदुःखाची भावना होते. अन्य पदार्थाच्या निमित्ताने सुखदुःख होते असा नियम नाही. केवली भगवंतांना साताचा उदय आहे आणि सुखदुःखास कारणीभूत सामग्रीचा संयोग देखील आहे, परंतु त्यांना किंचित मात्र सुखदुःख नाही. संयोगही आहे ना. तेथे मोहाचा संपूर्ण अभाव आहे. म्हणून सुखदुःख मोहजनितच आहे असे समजावे. म्हणून हे आत्मन बाह्य सामग्री गोळा करण्याचा वा दूर करण्याचा यत्न करून तू सुखी होण्याचा वा दुःख दूर करण्याचा यत्न करतोस, हा तुझा उपाय निरर्थक आहे. तर मग खरा उपाय कोणता? सम्यक दर्शनाधिकाने भ्रमनिराश झाल्यानंतर सामग्रीच्या निमित्ताने सुखदुःखाचा आभास होत नाही. सुखदुःख आपल्या परिणामावरच अवलंबून आहेत असा अनुभव येतो. तसेच समीचीन उपायाने म्हणजेच तत्त्वचिंतनाने हा जीव आपले परिणाम बाह्य सामग्रीच्या निमित्ताने सुखदुःखरूप भावनेने आकुलित होणार नाही अशी साधना करतो. सम्यक दर्शनाधिकाने मोहाचा उदय मंद होतो. तेव्हा अशी स्थिती होते की कितीही बाह्य सामग्री मिळाली तरी सुखदुःख होत नाही. तो अविचल परमशांत निराकुल होऊन खऱ्या आत्मिक सुखाचा अनुभव घेतो. सर्व दुःख आकुलता येथे संपते आणि निराबाध सुख तेवढेच शिल्लक राहते. सारांश सम्यक दर्शनाधिकच खरे उपाय. शोभित त्रैकालिक ध्रुव